आपके साथ ओजस्वी श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। पहली खबर अमरावती से, जहां जिले के अचलपुर तहसील में आने वाले शिंदी बुजुर्ग गांव के जनता हाई स्कूल में नाबालिग छात्रा के साथ शिक्षक ने छेड़खानी की, जिसका मामला सामने आया है। देखिए पूरी खबर विस्तार से। अमरावती जिले के अचलपुर में तहसील में आने वाले शिंदी बुजुर्ग गांव के जनता हाई स्कूल में नाबालिग छात्रा के साथ शिक्षक ने छेड़खानी की, जिसका मामला सामने आया है। अपराधी शिक्षक को पुलिस ने हिरासत में ले लिया है। जानकारी के मुताबिक एक सप्ताह पहले की यह घटना बताई जा रही है। घबराई छात्रा ने स्कूल के मुख्य अध्यापक अवकाश पर रहने की वजह से इस मामले को बताया नहीं था। वहीं जब अवकाश खत्म होने पर स्कूल लौटे मुख्य अध्यापक को इस घिनौने हरकत की जानकारी छात्रा ने दी। इस समय आरोपी शिक्षक को मुख्य अध्यापक से गांव के नागरिकों ने सवाल जवाब किए, परंतु आरोपी शिक्षक ने गांव वासियों को समाधान कारक जवाब नहीं दिया, जिसकी वजह से गांववासी संतप्त हो गए। वहीं गुस्साए भीड़ ने आरोपी शिक्षक के कार की जमकर तोड़फोड़ की। बता दें कि मामला इतना ज्यादा बढ़ चुका था कि घटनास्थल पर एसआरपी की टुकड़ी को भी तैनात किया गया था। इस पूरे मामले पर मीडिया से बात करते हुए स्कूल प्रशासन ने अपनी बात रखी। बता दें कि आरोपी शिक्षक को न्यायालय में पेश करने पर न्यायालय से उसे हिरासत में भेजा है। वहीं आगे की जांच पथरोट ग्रामीण पुलिस कर रही है। अडीचच्या दरम्यानची घटना आहे। त्या कार्यकालात मी सुट्टीवर होतो, त्यामुळे तिने कोणाला सांगितलं नाही। एक जे शिक्षक होते आमच्याकडे, त्यांनी थोडीशी म्हणजे डिटेल न सांगता ती माहिती दिली गेली। सरांना असं वाटलं की सरांना आपण येऊ देऊ आणि नंतर या सर्व गोष्टी त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं। यापूर्वी हरमच्या शाळेमध्ये हो 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 सर तुमची संस्था थोडी चुकी आहे, ही शाळा थोडी चुकी आहे का? अशा मानसिकतेच्या माणसाला तुम्ही इथं कसं काय नंतर आणलं, कसं काय अपॉइंटमेंटवर ठेवलं? निश्चितपणे आपण जे बोलत आहात त्यात 100% सत्यांश आहे। त्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं आणि समोर जायच्या वेळेस ज्या मुलींना आणि पालकांना जे तक्रार केली होती, त्यानंतर त्या लोकांनी ते माघार घेतली आणि त्यामुळे संस्था समोर जाऊ नाही शकली। त्यामुळे ते मागे राहिलं आणि जो कायदा आहे समजा आपलं काम करून राहिला, पण मानसिकता जर तुमची मानसिकता बिघडली तुम्ही पुन्हा त्याच पदावर विराजमान होत असाल आणि शिक्षक म्हणजे विद्येचं मंदिर आहे, बरोबर आहे आणि हा संस्थेचा भाग आहे। आणि संस्था जर अशा गंभीर प्रकारात आतापर्यंत जर ऍक्शन घेतलं असाल, तुम्ही आता त्या शिक्षकाला निलंबित केलेलं आहे का? ऍक्शन घेतली आहे। ऍक्शन म्हणजे काय घेतली? निलंबितच केलं आहे। काल सभा झाली। सभा झाल्यानंतर निलंबित करण्यासाठी जी चौकशी समिती गठीत करण्यात येतं, ती चौकशी समिती गठीत करण्यात येईल आणि 1-2 दिवसात त्या सर्व बिलकुल नाही, कुछ भी नाही। एकदम ना काल कसं काय एवढं? काल मी आल्यामुळं मला सांगितलं गेल्यामुळे मला ते बिलकुल पटलं नाही। त्यामुळे मी सुरुवातीला त्या मुलीशी बोललो ह्या सर्व गोष्टी। तिने आपल्या पालकांनाही सांगितलं नव्हतं भीतीपोटी की बा आपले बदला मिळेल किंवा काय होईल। मी तिला सर्व समजून सांगितलं की बेटा ह्या सर्व गोष्टी अशा आहेत की तू जर आज कोणाला सांगितलं नाही तर उद्या अशा अनेक पोरी असतील की ज्या पोरीचं हे कमी जास्त होऊ शकतं, म्हणून ते हे स्पष्ट बोल आणि जिथं तुला जर तू खंबीर असेल तर आपण या व्यक्तीवर कारवाई करू। ती मुलगी समजली, ती म्हणाली की नाही मी सर्व खंबीर आहे सर, कुठेही द्यायचं काम पडलं तर मी ते देईल। त्यामुळे मग मी ऍक्शन घेतली। तिच्या पालकाला बोलावलं, स्टॉपला बोलावलं, संस्थेच्या चालकांना बोलावलं आणि मग त्या मुलीला काही शाळेत करून प्रेशराईज टाकला गेला असं एवढ्या दिवसापासून तिला बोलल्या गेलं त्या व्यक्तीकडनं की हे कोणाला सांगायचं नाही, आपल्यात ठेव। पण जेव्हा ही भीती आम्ही तिच्या मनात निघाली तेव्हा तिनं मला स्पष्ट सांगितलं आणि आज ती काल पोलीस स्टेशनला तिनं स्पष्ट सांगितलं। खूप लहान आहे तरी ह्या मुली संग झालं का? नाही, बिलकुल झालेला भाग आहे, चुकीचा आहे आणि माझ्या मुख्याध्यापक कार्यकालात जर हे होत असेल तर ते माझ्यासाठी एक गंभीर बाब आहे। म्हणजे तो व्यक्ती दोषी आहेच, काही प्रमाणात या शाळेचा मुखिया म्हणून तो दोष मी माझाही समजतो। पण मला असं वाटतं झालेल्या जो प्रकार आहे या प्रकारावर त्या व्यक्तीला सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे ती शिक्षा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। आमच्या संस्थेचे काल जे बोलणं झालं की याच्यानंतर समजा कोर्टाने कुठलेही आदेश दिले तरी आमच्या सांगितलं नाही।
शाळा तर्फे प्रेशर असेल ना म्हणून नाही, शाळेतर्फे काही प्रेशर नाही. माहीतच नव्हतं कोणाला तर प्रेशर कसं. 9 दिवस झाले कोणाला माहित नाही. हेडमास्तर ड्युटीवर आले त्यावेळेस त्या पोरीनं सांगितलं. बरोबर. बरोबर. तो या शाळेवर आला. हो. या शाळेवर आल्यावर आता इथे त्या असं गंभीर प्रकार समोर आलेला आहे. हो. अल्पवयीन मुलगी हो. शाळेत ते शिक्षण घेण्यासाठी होऊन राहिली आणि इतकं जर शिक्षक हा भक्षक जर होत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ह्या खूप गंभीर प्रकार आहे. हो. तर तुमची संस्था आता याच्यावर काय कारवाई याच्यापुढे तर कारवाई काय, हा शिक्षक इथं राहणारच नाही. तुमच्या संस्थेत हा कुठं दिसणार नाही होणार का इथून आता नाही शाळेवर नाही राहणारच नाही. त्याच्यावर आता याच्यानंतर पुढे आपली जी संस्था आहे या संस्था सगळे जेवढे शिक्षक आहे आता इथं गंभीर प्रकार म्हटलं म्हणजे कोणी बोलू शकते. बरोबर. त्यांना तुम्ही कळत इंटिमेशन काय करू नाही इंटिमेशनही दिलेलं आहे, त्याच्यावर वाचही आहे. तर आता असा एखाद्याला जर विकृती असते आता त्यानं दुरुस्त व्हायला पाहिजे होतं पहिल्या प्रकरणापासून. आता तो दुरुस्त झाला नाही, त्याला आपला काही इलाज नाही. पण आता याच्यानंतर त्याला एंट्रीच नाही शाळेत. ते पण निलंबनाचा जी कारवाई आहे ते तर करूच ना आपण. आता किती दिवसात होणार आहे? आता हे आपलं एज्युकेशन ऑफिसचं काय ते काय नाही, कोर्टाची कारवाई झाल्यावर कसं काय. नाही एज्युकेशन ऑफिस आपण पाहिलं अमरावतीला तर तो गंभीर विषय आहे एज्युकेशन. आपण आता आपणही त्याच चाकोरीत बसतो ना. संस्थाची तुम्ही उपाध्यक्ष आहे, संस्था तुम्हाला चालवणार आहे. हा बरोबर आहे ना. तुम्ही संस्थेच्या बॉडीत आहे. हा बरोबर आहे. शिक्षण माध्यमिक आणि उच्च शिक्षण विभाग हा विषय वेगळा. नाही आपण आपले मेसेज मध्ये शाळेच्या आवारात जर असं होत असेल तर त्याला निलंबन करणे गरजेचं आहे. बरोबर आहे. नाही आपण त्याला निलंबन करू. तो जर कोर्टात गेला तर उद्या आपण कोर्टात जाऊ, याच्याबद्दल काही शंका नाही. कल ही ले लिया मीटिंग, सबको बोल दिया. हाँ. नहीं तब भी दी जाएंगी. तीनों की स्कूल में मीटिंग ले जाएंगी, तो उनको बोला दिया जाएगा कि इसके बाद में ऐसा नहीं होने को. अब आपके जो महिला शिक्षिका है वो लड़कियों के साथ में कुछ कम्युनिकेशन नहीं है कि इसकी नहीं होने के बाद में उनको बताया नहीं गया. आता ते कसं आहे साहेब, आता पोरगी कसं आहे, लहान पोरगी आहे, ती थोडीशी घाबरली होती. त्याच्यानं कसं आहे की तिनंही सांगितलं नाही, तिनं त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं. हाँ सांगायला पाहिजे. नहीं है कम्युनिकेशन है, उस बारे में कोई शंका नहीं है. लेडी स्टाफ बहुत अच्छा है हमारे यहाँ का, स्टाफ भी अच्छा है. अमरावती से सी न्यूज संवाददाता जुनैद अहमद की रिपोर्ट. अगली खबर करेंगे रुख, जहां कल्याण पश्चिम में यंग स्टार यूथ फाउंडेशन के अध्यक्ष रूपेश भोयर ने कल्याण महोत्सव 2024 का आयोजन किया है. देखिए पूरी खबर विस्तार से. कल्याण में पश्चिम में यंग स्टार यूथ फाउंडेशन के अध्यक्ष रूपेश भोयर ने कल्याण महोत्सव 2024 का आयोजन किया है. यह महोत्सव का उद्घाटन 3 दिसंबर को यूपीटी शिवसेना पदाधिकारी की उपस्थिति में किया गया है. महोत्सव का उद्देश्य महिलाओं के लिए रोजगार उपलब्ध करना और बच्चों के मनोरंजन के लिए महोत्सव का आयोजन करना है. कल्याण महोत्सव 10 दिनों के लिए यशवंत राव चौहान मैदान, संतोषी माता रोड, कल्याण पश्चिम में उपलब्ध है. यंगस्टार यूथ फाउंडेशन के अध्यक्ष श्री रूपेश भोयर के नेतृत्व में हर साल ये मनोरंजन कार्यक्रम यहाँ पर आयोजित होता है, जिसकी वजह से कल्याण जैसे महानगर के अंदर जो लोगों के लिए, आम जनता के लिए कर्मनुकूल का जो साधन स्टेट गवर्नमेंट नहीं कर पा रही है, वो काम एक समाज सेवक कर रहे हैं, जिसकी वजह से आम नागरिकों का कम से कम साल में 365 में से 15 दिन तो मनोरंजन होता है. ये काम हकीकत में सरकार का होना चाहिए, मगर इसके लिए मैं रूपेश भोयर जी का बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने कम से कम सामान्य नागरिकों के लिए हर साल ये मेला लगाते हैं, जिससे उनके बच्चों को और उनके पालक को थोड़ा सा समाधान मिळता है. यंगस्टर यूथ फाउंडेशन आयोजित सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कल्याणकरांच्या बाळ गोपाल
लहान मुलांना करमणूक म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा जत्रेचा कार्यक्रम आयोजित केला आमच्या संस्थेच्या तर्फे। महिला भगिनी असतील, काही बचत गट असतील, यांना व्यवसाय म्हणून एक छोटा मोठा व्यवसाय का नसो त्या गोष्टी करता आमच्या संस्थेकडनं त्यांना एक छोटीशी मदत म्हणून आमच्या भगिनींना या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही त्यांना स्टॉल उपलब्ध करून देतो कमी दरामध्ये। आणि लहान बालकांना खेळणी करता झुले, आकाश पाळणे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या एंटरटेनमेंट करता लहान बालकांना इकडे सगळं आयोजित करतो। कल्याणच्या ह्या सन्मान महोत्सवमध्ये कल्याण सन्मान महोत्सव म्हणजे कल्याणचे जे नागरिक आहेत ज्यांचा खारीचा वाटा, ज्या कल्याणच्या सामाजिक कार्यकर्ता जो खारीचा वाटा असतो त्यांचाही दरवर्षी इकडे सन्मान केला जातो आणि यंदाही त्यांचा सन्मान केला जाईल। पण इकडे आजच्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये या धावपळीमध्ये आपण एक दुसऱ्यांना भेटत नसतो, एक दुसऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे आपला परिचय होत असतो, पण रूबरू जो परिचय घ्यायचा असतो भेटीगाठी, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही हे कार्यक्रम आयोजन करून त्यांचा सुद्धा आम्ही एक मनोबल वाढवून आणि कार्यक्रमाच्या रूपाने आम्ही त्यांना पुढे आणतो आणि सामाजिक जीवनामध्ये सर्व गोष्टी आम्ही एकत्र आणून आम्ही आमचा छोटासा प्रयत्न करत असतो। तरी सुद्धा कल्याणकराच्या आम्ही सगळ्या नागरिकांना नम्र विनंती आहे या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढेल। धन्यवाद। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। रुक करेंगे अगली खबर का नांदेड़ से, जहां श्री क्षेत्र माहुर तालुका में मोटरसाइकिल की महामार्ग मोड़ पर आमने सामने टक्कर हो गई, जिसमें 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। देखिए पूरी खबर विस्तार से। नांदेड़ के माहुर तालुका के महामार्ग किनवट लिम्बायत फाटा पर मोटरसाइकिल की आमने सामने से टक्कर हो गई, जहां टक्कर होने के कारण 3 लोगों की हालत नाजुक बताई जा रही है, जहां तीनों घायलों को ऑटो में डालकर माहुर ग्रामीण रुग्णालय में दाखिल किया गया, जिसमें ज्यादा चोट लगने की वजह से 2 घायलों की पांव की हड्डियां टूट गईं। वहीं एक घायल के सिर में चोट आई है। यह पूरी घटना 4 दिसंबर की दोपहर 3 बजे की बताई जा रही। वहीं घायलों का इलाज माहुर के वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर किरण वाघमारे के निगरानी में किया जा रहा है। इलाज करके 102 एम्बुलेंस में यवतमाल रवाना कर दिया गया। वहीं माहुर पुलिस स्टेशन के एपीआई शिव प्रकाश मुले और जमादार इंगोले गजानन चौधरी ने अग्रिम कार्यवाही शुरू कर दी है। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खडसे की रिपोर्ट। अगली खबर संभाजीनगर से है, जहां नगर निगम के अंतर्गत गोपीनाथ रेड्डी कंपनी के ठेका श्रमिकों को कंपनी के पर्यवेक्षकों और वरिष्ठ अधिकारियों द्वारा विरोध करने पर नौकरी से निकालने की धमकी और दबाव देने का प्रयास किया गया। देखिए पूरी खबर विस्तार से। छत्रपति संभाजी नगर में संगठित श्रमिकों का बयान है कि नगर निगम के अंतर्गत गोपीनाथ रेड्डी कंपनी के ठेका श्रमिकों को कंपनी के पर्यवेक्षकों और वरिष्ठ अधिकारियों द्वारा विरोध करने पर नौकरी से निकालने की धमकी और दबाव देने का प्रयास किया जा रहा है। यदि वरिष्ठ आपके अधिकारों के लिए धमकी दे रहे हैं तो वरिष्ठ के खिलाफ कानूनी कार्यवाही की जानी चाहिए। आपण दिनांक 16/12/2024 पासून काम बंद करण्याचा जो आपण इशारा दिलेला आहे तो आपण महानगरपालिकेपासून तर एवढेच आपले कलेक्टर ऑफिस आहे, विभागीय आयुक्त आहे, कामगार उपायुक्त कार्यालय आहे, पोलीस आयुक्त कार्यालय आहे, माननीय उच्च न्यायालय आहे, इथं सगळ्या ठिकाणी आपण हे निवेदन दिलेले। आपण ते निवेदन दिलं होतं 18 तारखेला मागच्या महिन्याच्या। तर अजूनपर्यंत आपल्याला कुठल्याही ऑफिसने अजून आपल्याला कुठलेही उत्तर दिलेलं नाही आणि त्या संदर्भात चर्चा करायला आपण आज इथं कामगार आणि उपायुक्त ऑफिस इथं आलो होतो, पण इथं साहेबकडे कारणाने बाहेर गेल्यामुळे आपली त्यांची भेट नाही झाली आणि इथं भेट न झाल्यामुळे आपण आता इथं सगळ्यांना हे सांगतो मी की आपण 16 तारखेपासून जे काम बंद आंदोलन करणार आहे ते आपलं अटळ आहे। जोपर्यंत आपल्याला प्रशासन किमान वेतन देत नाही तोपर्यंत आपलं काम बंद आंदोलन हे राहणार आहे। आणि हे काम बंद आंदोलन करत असताना आता आपण पी गोपीनाथ रेड्डी कंपनीमध्ये सुमारे 6 वर्षापासून आपण इथं सगळे काम करू राहिलो। 6 वर्षापासून आपण इथं 6 वर्षापासून इथं आपण काम करू राहिलो आणि या कंपनीत आपण काम करणारे जे आपले जे समाजाचे जे घटक आहे याच्यामध्ये दलित आहे, मातंग आहे, अनेक म्हणजे मुसलमान आहे, चांभार आहे, सगळे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे आपण इथं लोक कामं करतो आणि इथं काम करत असताना ही कंपनी जी आहे आपली पूर्णपणे आपली शोषण करू राहिली। हे आपली आर्थिक शोषण करते, मानसिक शोषण करू राहिले, हे आपल्याला नको ते त्रास देतात आणि त्यांनी इथं जे ड्रायव्हर आणि लेबरला धमकावण्यासाठी आपल्याच समाजाचे त्यांनी सुपरवायझर आणि झोनल या लोकांना इथं कामावर ठेवलेले।
कारण की त्यांना माहीत आहे की हे एक दुसऱ्यावर गुन्हे दाखल करणार नाही, हे एक दुसऱ्यावर गुन्हे दाखल करणार नाही. या भीतीपोटी त्यांनी कंपनीची एक लई मोठी चाल आहे. त्यांनी जे सुपरवायझर आणि झोनल जे ठेवलेले ते आपल्याच मधले, आपलेच बंधू आहे, आपलेच भाऊ आहे, आपल्याच समाजाचे. तर त्यांना माहिती आहे आपसात बांधतील आणि तिकडंच त्यांचं काळगून तिकडंच करतील, हे त्यांना माहिती आहे कंपनीला. त्याच्यामुळं आपल्याला वकिलाशी आमची चर्चा चालू आहे. वकिलाची आपण एक टीम हाताशी धरलेली आहे, त्याच्यामध्ये 4 वकील आहे आणि ते सर्व लोक ॲट्रॉसिटी गुन्हा पी गोपीनाथ रेड्डी कंपनीवर कोणत्या कायद्यानुसार, कोणत्या कलमनुसार कसा त्याच्यावर आपल्याला तो गुन्हा त्याच्यावर दाखल करता येईल याविषयी ते लोक त्यांची चर्चा चालू आहे आणि ते 1-2 दिवसात आपल्याला ते पूर्ण त्याचा अहवाल देतील का ॲट्रॉसिटीचा गुन्हा आपण या कलमानुसार, या कायद्याने आपण त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार आहे. जसा आपल्या हातात अहवाल येईल त्या दिवशी आपण पी गोपीनाथ रेड्डी कंपनी, त्यांचे ओनर, व्यवस्थापक आणि त्यांचा मॅनेजमेंट या सगळ्यांवर आपण तो गुन्हा दाखल करणार आहे. म्हणजे टोटल पी गोपीनाथ रेड्डी कंपनीवर आपण ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल करणार आहे. फक्त एकदा वकिलाचा आपल्याला सिग्नल भेटला तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला पोलीस स्टेशनला संबंधित, म्हणजे कंपनीच्या जवळ जिथं कंपनीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी संबंधित जे पण पोलीस स्टेशन आहे पहिले तिथं हे करू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय इथून येऊन ते गुन्हे दाखल होतील. तर आपल्याला हा गुन्हासुद्धा दाखल करायचा आहे. त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनी कुठल्याही कोणाच्याही दबावाला येऊ नका, कोणालाही घाबरू नका. आपलं काम फक्त आपण व्यवस्थित करा. आणि महानगरपालिका जे नियम काढते तर महानगरपालिकेला सुद्धा मला एक बोलायचं आहे का साहेब, तुम्ही आम्हाला किमान वेतन द्या आणि नंतर हे कायदे लावा. आम्ही तुमच्याकडे पगार मागायला जातो तेव्हा तुम्ही काय बोलता, आमचा आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचा संबंध नाही. मग नियम जेव्हा काढता सर्वात पहिले पी गोपीनाथ रेड्डी तुम्हाला नियमामध्ये बसवतात तुम्ही, मग तुमचे सरकारी कर्मचारी तुम्ही नियमात बसवतात, मग इतर ठेकेदाराचे लोक तुम्ही नियमात बसवतात. आता हजेरी ॲप आणला, सर्वात पहिले पी गोपीनाथ रेड्डी कंपनीची हजेरी ॲप, त्याच्यामध्ये आपल्या लोकांचे ते डाउनलोड केले, मग सरकारी लोकांचे केले, मग आता महाराणा करतील वगैरे वगैरे, जे करतील नाही करतील तो विषय वेगळा आहे. पण नियम जेव्हा तुम्ही आणता तेव्हा सर्वात पहिले तुम्ही पी गोपीनाथ रेड्डीवर ते लागतात. आणि जेव्हा पगार आम्ही तुम्हाला किमान वेतन जेव्हा म्हणतो तर आपण काय म्हणतात त्यावेळेस का आमचा आणि या कंपनीचा संबंध नाही. मग जर तुमचा त्याचा संबंध नाही मग ती कंपनी इथं कोणत्या बेसवर काम करू राहिली, ती कंपनी कोणत्या बेसवर इथं काम करते. तुम्ही मुख्य मालक आहात, त्याच्यामुळं हा किमान वेतन देणं सर्वात पहिले तुम्ही ठरवायचं आहे आणि ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर किमान वेतन लागू करा. आणि भविष्यात 16 तारखेनंतर जे काम बंद आंदोलन होणार आहे ते काम बंद आंदोलन तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. कारण काम बंद आंदोलन झाल्यानंतर या शहरात खूप मोठी रोगराई पसरणार आहे आणि त्या सर्व गोष्टीला प्रशासन आणि पी गोपीनाथ रेड्डी हे जबाबदार राहतील. या व्हिडिओ माध्यमातून मी या शहरवासियांना इथं मी सांगू इच्छितो. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट. फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ.